आज सीसॅट टेस्ट 2चं जे आहे बघा कॉम्प्रिहेन्शन, त्याचा एक्सप्लेनेशनचा ॲनालिसिस असणार आहे बघा. ओके, तर पेपरचं स्वरूप जर आपण बघितलं तर पेपर लेंदी होता आणि डिफिकल्टी लेवल जर बघितली तर इझी होता, राईट. ओके, आता बरेच वेळेस असं होतं की तुम्हाला लेंदी पॅसेज दिले जातात. ओके, आणि तुम्हाला ऑप्शन्समधून कंक्लूड करायचं असतं की पर्टिक्युलर पॅसेजची डिफिकल्टी लेवल काय, हे तुम्हाला ऑप्शन्सवरून डिसाईड होतं बघा. ॲज सून ॲज यू ॲनालाइज द ऑप्शन तुम्हाला कळून जातं की हा पॅसेज किती डिफिकल्टली फ्रेम केलेला आहे. ओके, मग तेच जज तुम्हाला ह्या टेस्टमधून होऊन जाईल बघा तुमचं, नाही का, की तुम्ही किती स्मार्टली याला टॅकल केलेलं आहे, है ना. जनरली तुम्ही कसं जाता की पॅसेजला वाचणे, नाही का, मग पॅसेजमधले कीवर्ड्स अंडरलाईन करणे, मग त्याच्यानंतर क्वेश्चन्स वगैरे घेणे, नाही. आता या पेपरला तुम्ही कसं टॅकल करू शकता, डायरेक्टली तुम्ही क्वेश्चन थ्रू टॅकल करू शकता. पहिले क्वेश्चन वाचून घेणे, ऑप्शन्स बघणे, त्यानंतर पॅसेजची थीम वगैरे एकदम ओव्हरलुक करून घेणे. ओके, तर पहिला पॅसेज आहे बघा हेल्थ, एन्व्हायरमेंट आणि सेफ्टी स्टँडर्ड्स. ओके, या संदर्भात आपल्याला पॅसेज दिलेला आहे. ओके, युनायटेड स्टेट्सचं त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे फॉरेन कार्सच्या संदर्भात, कार मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भात. ओके, वन लायनर क्वेश्चन आहे बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट सम्स अप द अबोव पॅसेज. ओके, सम्सअपचा अर्थ काय होतो की एकत्रितपणे कोणतं वाक्य हे पॅसेजचा जो क्रक्स आहे तो दर्शवतोय, त्याचा असा अर्थ होतो सम्सअपचा. ओके, तर काय असणार आहे बघा याचा आन्सर, याचा आन्सर असणार आहे बी. ओके, इम्पोजिंग स्टँडर्ड्स ऑन इम्पोर्टेड गुड्स कॅन बी अ व्हेरी इफेक्टिव्ह फॉर्म ऑफ प्रोटेक्शनिझम. ओके, हा शब्द इथे महत्त्वाचा आहे बघा, कोणता, प्रोटेक्शनिझम, है ना. आता बघा पॅसेजमध्ये प्रोटेक्शनिझम सांगितलेलं आहे आपलं की कसं प्रोटेक्ट केलं जातं डोमेस्टिक इंडस्ट्रीला वगैरे, नाही का. मग तेच कीवर्ड्स जे आहेत तुम्हाला इथे आयडेंटिफाय करायचे. आता बघा ए जर ऑप्शन तुम्ही बघितला तर युनायटेड स्टेट्स मेक्स गुड्स एक्सपेन्सिव्ह बाय इम्पोजिंग सेफ्टी स्टँडर्ड्स. ओके, तर एक्सपेन्सिव्हचं जे आहे फारसा रिलेव्हन्स तिथे नाही लागत. ओके, त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी मस्ट बी लोवर्ड सो दॅट गुड्स इम्पोर्टेड बिकम अफोर्डेबल, तर असं बिलकुलच नाही आहे बघा. त्यानंतर हेल्थ अँड एन्व्हायरमेंट स्टँडर्ड्स शुड नॉट बी अलाउड टू फंक्शन ॲज अ फॉर्म ऑफ प्रोटेक्शनिझम टू बूस्ट इम्पोर्ट्स. याच्यामध्ये कोणतं वर्ड आहे जो एलिमिनेट करतो या ऑप्शनला, तर तो आहे नॉट बी अलाउड. ओके, हा पर्टिक्युलर वर्ड आयडेंटिफाय झाला ते ऑप्शन तुमचं एलिमिनेट होऊन जाईल. रिमेनिंग ऑप्शन कोणता असतं आपल्याकडे, तर बी. त्यानंतर सेकंड पॅसेज आहे बघा, बिझनेस ऑपरेशनच्या संदर्भात आहे. ओके, याच्यामध्ये आंत्रप्रेन्योर जे असतात, आंत्रप्रेन्योरला कोणकोणते चॅलेंजेस असतात किंवा तो त्यांना कसं फेस करतो, टॅकल करतो, ओव्हरकम करतो. ओके, थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, आंत्रप्रेन्योर्सच्या संदर्भात एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. विच अमंग द फॉलोइंग इज द मोस्ट रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स दॅट कॅन बी मेड फ्रॉम द अबोव पॅसेज. ओके, तर बघा बिझनेस ऑपरेशन्स हॅव टर्न्ड कॉम्प्लेक्स, जनरल स्टेटमेंट आहे बघा. काय जनरल स्टेटमेंट आहे, आंत्रप्रेन्योर हे नाव नाही त्याच्यामध्ये, आणि आपला पॅसेज आहे तो आंत्रप्रेन्योरच्या थीमवरती बेस्ड आहे. त्याच्यानंतर एंटरप्रेन्योर शुड बी कॉम्पिटंट इन बिहेवियर, ॲटिट्यूड अँड मॅनेजमेंट. आता हे असू शकतं बघा. ओके, दिस कॅन बी युअर आन्सर. एंटरप्रेन्योर्स आर मॅच्युअर पर्सन्स हू कॅन डील विथ चेंजिंग बिझनेस एन्व्हायरमेंट्स. ओके, हे पण जनरल स्टेटमेंट आहे. आणि फोर्थ जे आहे बघा, एंटरप्रेन्योर्स मस्ट रिस्पॉन्ड टू एव्हर चेंजिंग कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट टू सक्सीड बाय डिप्लॉईंग कॉम्पिटन्सीज. कॉम्पिटन्सीजबद्दल बोललेलं आहे बघा पॅसेजमध्ये, की तो जर कॉम्पिटंट असेल तर तो कोणत्याही सिच्युएशनला तो काय फेस करू शकतो. ओके, तर बी आणि डी मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन बघितलं तर मोस्ट ॲप्रोप्रिएट दोन्हीच्या तुलनेमध्ये कोणतं आहे, डी ऑप्शन आहे, कारण की त्याचा वेट जो आहे तो जास्त आहे. ओके, त्यानंतर थर्ड पॅसेज आहे बघा, इंडस्ट्रीच्या संदर्भात आहे की मॅन्युफॅक्चरिंग होते इंडस्ट्रीमध्ये, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज चालतात, गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत, ॲग्रिकल्चर, ट्रान्सपोर्टेशन. ओके, फक्त कीवर्डला पकडून तुम्ही हा पॅसेज सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट लॉजिकल अँड रॅशनल ॲझम्पशन दॅट कॅन बी मेड फ्रॉम द अबोव पॅसेज. इंडस्ट्री इज लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ गुड्स इन वेल ऑर्गनाइज्ड प्लांट्स. आहे काय आन्सर, नाही. Industry involves production of goods on large scale as well as providing services like agriculture, transportation. पॅसेजमध्ये सरळ सरळ दिलेलं आहे बघा.
ओके. त्यानंतर इंडस्ट्री रेफर्स टू कमर्शियल ॲक्टिव्हिटीज ऑफरिंग सर्व्हिसेस सच एज ॲग्रिकल्चर ट्रान्सपोर्टेशन. ओके. पण इथं प्रोडक्शन हा शब्द नाही आहे बघा सी ऑप्शनमध्ये, येते लक्षात. तिथे काय प्रोडक्शन हा शब्द नाही आहे. डी ऑप्शनमध्ये इंडस्ट्री रिक्वायर्स हाय डिग्री ऑफ ऑटोमेशन अँड स्पेशलायझेशन, हे पण फारसं तेवढं महत्त्वाचं नाही आहे. ओके. तर बी इथे आन्सर असणार आहे बघा. ओके. त्यानंतर 4th नंबरचा पॅसेज आहे बघा, स्ट्रक्चरल बॅरियर्स. ओके. स्ट्रक्चरल बॅरियर्स कशाच्या संदर्भात, तर जे टॅक्स असतात. ओके. टॅक्सच्या संदर्भात जे स्ट्रक्चरल बॅरियर्स असतात त्या संदर्भात हा पॅसेज आहे. ओके. सबसिडीज आहेत. ओके. तर 4th क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द अबोव पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट व्हॅलिड अझम्पशन. ओके. अझम्पशन आणि इन्फरन्स मध्ये काय फरक असतो सांगता येईल का? ॲझम्पशन म्हणजे काय, तर जेव्हा पॅसेज दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. ओके. हायपोथेटिकली त्याला काय म्हणतो आपण, ॲझम्पशन असं म्हणतो. ओके. ते फॅक्च्युअली इनकरेक्ट असू शकतं पण पॅसेज अनुसार ते करेक्ट असेल, त्याला काय म्हटलं जातं, ॲझम्पशन असं म्हटलं जातं. इन्फरन्स म्हणजे काय, तर त्या पॅसेजला धरून आपल्याला काय शिकायला मिळतं, त्याच्यामधून काय कन्क्लुजन निघतं, त्याच्यामध्ये काही आपल्याला सोल्युशन सांगितलेलं आहे का फ्युचरसाठी. ओके. त्याला आपण काय म्हणतो, इन्फरन्स असं म्हणतो. ओके. तर बघा, स्ट्रक्चरल बॅरियर्स नीड टू बी रिमूव्ड टू अलाउ प्रोजेक्ट रेप्लिकेशन, तर हे त्याचा आन्सर असणार आहे बघा. आता अनफेवरेबल लायसन्सिंग कन्स्ट्रेंट इज अ स्ट्रक्चरल बॅरियर, फक्त एक फॅक्ट उचलून त्यांनी दिलेला आहे तर ते त्याचा आन्सर नसणार आहे. स्ट्रक्चरल बॅरियर्स कॅन बी रिमूव्ड थ्रू टेकिंग एक्स्ट्रीम पॉलिसी ॲक्शन्स. कोणता शब्द आहे बरं इथे, एक्स्ट्रीम. राईट. सी आणि ए मध्ये तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं, पण हा जर वर्ड तुम्ही नोटीस केला तर तुमचं ॲटोमॅटिकली सी हे एलिमिनेट होऊन जातं. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल बॅरियर्स आर गुड फॉर इकॉनॉमी. ओके. तर असं नाही आहे. त्यानंतर 5th नंबरचा पॅसेज बघा, स्पेक्युलेटर्स आणि गॅम्बलर्स. नाही का, स्पेक्युलेटर्स कोण असतात, जे याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केट्समध्ये बघा स्पेक्युलेट करतात नाही का, की मार्केट कसं जाणार आहे, प्राईस कशी असणार आहे. बरोबर. त्या संदर्भात हा पॅसेज आहे बघा. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की विच अमंग द फॉलोइंग इज द मोस्ट लॉजिकल, रॅशनल अँड क्रिटिकल मेसेज दॅट इज इम्प्लाइड इन द अबोव पॅसेज. ओके. कोणाकोणाचा आला आहे बरोबर, येस सांगा. आला आहे इकडे, ठीक आहे. तर बघा, स्पेक्युलेटर्स हेल्प फ्युचर मार्केट फंक्शनिंग बाय टेकिंग रिस्क. ओके. स्पेक्युलेटर हा शब्द आलेला आहे इथे. ओके. त्याच्यानंतर रिस्क फॅक्टर जो आहे, जो सांगितलेला आहे तो पण तिथे आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर स्पेक्युलेटर आर नो लेस दॅन गॅम्बलर्स, पण पहिलेच जे स्टेटमेंट आहे पॅसेजमध्ये त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दे आर नॉट गॅम्बलर्स. ओके. स्पेक्युलेटर्स आर द कलेक्टर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, पण हा फक्त एक त्यांचा फॅक्ट आहे, एक पर्टिक्युलर फॅक्टवर जे फोकस केलेला आहे. स्पेक्युलेटर विश टू अर्न प्रॉफिट, हे पण खरं आहे, पण हा पण एक फक्त सिंगल फॅक्ट आहे. सगळ्यांना जर समअप केलं आपण तर काय येतं, स्पेक्युलेटर हेल्प फ्युचर मार्केट फंक्शनिंग बाय टेकिंग रिस्क. आणि हे रिस्क कशामधून घेतलं जातं, तर त्यांचं मोटिवेशन असतं टू अर्न प्रॉफिट, किंवा मग रिस्क घेतात ते कशासाठी, तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करून रिस्क घेतात ते, नाही का. असा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर 6 नंबरचा पॅसेज आहे बघा, की ट्रेड ब्लॉक्स जे असतात, ट्रेड ब्लॉक्स है ना, तुम्हाला माहिती आहे युरोपियन युनियन आहे, बरोबर, आशियान आहे ना, ब्रिक्स आहे, बरोबर, वेगवेगळ्या टाईपचे बीमस्टेक आहे बघा, ट्रेड ब्लॉक्स आपल्याला बघायला मिळतात नाही का. त्या संदर्भात अभ्यास आहे. तर प्रश्न असा विचारलेला आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट सम्स अप दी अबोव पॅसेज. ओके. आता क्रक्सला बऱ्याच वेळेस अल्टरनेट तुम्हाला असाही शब्द येऊ शकतो, सम्सअप. ओके. क्रक्सला जे आहे अल्टरनेट शब्द काय येऊ शकतो, सम्सअप. ओके. तर 6 नंबरमध्ये बघा वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळते. ट्रेड बॅरियर्स आर गुड फॉर प्रॉलिफरेशन ऑफ ट्रेड. त्याच्यानंतर मोस्ट कंट्रीज डू नॉट लाईक ट्रेड बॅरियर्स ॲज दे रेस्ट्रिक्ट ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज. त्याच्यानंतर पॉलिसीज ऑफ प्रोटेक्शनिझम ॲक्सेलरेट इकॉनॉमिक प्रोसेस. कम्पिटिंग ट्रेड ब्लॉक्स अडॉप्ट प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज. तर याचा आन्सर काय असणार आहे बघा, बी. ओके. मोस्ट कंट्रीज डू नॉट लाईक ट्रेड बॅरियर्स बिकॉज दिस रेस्ट्रिक्ट ट्रेड ऑपॉर्च्युनिटीज.
ओके, आणि त्या संदर्भातच हा पूर्ण पॅसेज आहे. डी ऑप्शन का बरं नाही आहे? कारण की हे रिव्हर्स स्टेटमेंट आहे. ओके, ऑपोजिट स्टेटमेंट आहे बघा. डी मध्ये काय सांगितलेलं आहे की कम्पिटिंग ट्रेड ब्लॉक्स ॲडॉप्ट प्रोटेक्शनिस्ट पॉलिसीज. असं नाही आहे. जिथे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स असतात तिथे प्रोटेक्शन पॉलिसीज नसतात, तिथे फ्री ट्रेड असतो. इथे लक्षात. त्यानंतर सी ऑप्शन बघा, पॉलिसीज ऑफ प्रोटेक्शनिझम एक्सेलरेट इकॉनॉमिक प्रोसेस. समजा तुमच्या दोन कंट्रीजमध्ये जर बॅरियर असेल लॉचं, ओके, ट्रेडच्या संदर्भात जर बॅरियर असेल तर तुमची इकॉनॉमिक प्रोग्रेस होऊ शकते का? इकॉनॉमिक प्रोसेस वाढू शकते का? नाही वाढू शकत. ओके, त्याच्यामुळे सी पण नाही आहे. ओके, अँड ट्रेड बॅरियर्स आर गुड फॉर प्रॉलिफरेशन ऑफ ट्रेड. तर प्रॉलिफरेशन होत नाही. ओके, काय होतं? प्रॉलिफरेशन होत नाही. फ्री ट्रेड जेव्हा असेल तेव्हा ते प्रॉलिफरेशन होतं बघा. येते लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट पॅसेज आहे बघा, रेट ऑफ सेल्स टॅक्स फॉर द कमोडिटीज डिफर. ओके, आता हे जे सेल्स टॅक्सच्या संदर्भात की राज्यामध्ये बघा आपल्याकडे सेल्स टॅक्स होता बघा GSTच्या पहिले, नाही का? आणि सेल्स टॅक्स जो आहे तो विविध राज्याकडून तो ठरवला जातो. ओके, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे बघा. एकदम छोटा आणि इझी पॅसेज आहे बघा. ओके, विथ रेफरन्स टू द अबोव पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन? अ पर्सन हॅज टू पे सेल्स टॅक्स. इथेच ते एलिमिनेट होणार बघा. पुढं वाचायची तुम्हाला गरज नाही, कारण पर्सनबद्दल बोललेलं आहे. पॅसेजमध्ये कशाबद्दल आहे? स्टेटबद्दल, राईट. द रेट ऑफ सेल्स टॅक्स इज डिसाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, त्याच्यानंतर ओनली वन टाईप ऑफ सेल्स टॅक्स एक्झिस्ट इन एव्हरी स्टेट. असं आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर ईच स्टेट हॅज इट्स ओन सेल्स टॅक्स सिस्टीम अँड सेल्स टॅक्स प्रोव्हिजन. तर कोणता आन्सर असणार याचा? डी. राईट. आता बऱ्याच वेळेस बघा असं तुम्हाला कन्फ्युजन निर्माण होतं, राईट. ॲक्च्युअल पेपरमध्ये पण अशा भरपूरशा ऑप्शन असतात. अशा वेळेस काय असतं बघा की तुमच्याकडं तुम्हाला बेस्ट कोणता आहे असं तुम्हाला ते चूज करावं लागतं. जर तुलनात्मक जर तुम्हाला वाटत असेल की सी आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे, पण त्याच्यापैकी कोणतं मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे प्रश्न त्याचा असतो. हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा सी सेटचा पेपर सॉल्व्ह करताना. कोणता? मोस्ट ॲप्रोप्रिएट. ओके, मोस्ट ॲप्रोप्रिएट. आता बघा एक कन्सेप्ट आहे बघा इथे. समजा उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घ्या, तुमच्याकडं 4 ऑप्शन्स आहेत, ए, बी, सी आणि डी असे 4 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे उदाहरणार्थ. आता पॅसेज तुम्हाला इथे दिलेला आहे, हा पॅसेज आहे. पॅसेज अनुसार ए ऑप्शन हे 30% करेक्ट आहे, हे 40% करेक्ट आहे, हे 60% आणि हे 70% करेक्ट आहे. ओके, आता जेव्हा तुम्ही पॅसेज रेफर करता तर एकदम करेक्ट कोणतंच नसतं. असे पण तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळतील की दे ॲक्च्युअली आर करेक्ट ॲज पर द पॅसेज. कारण तुम्ही जर प्रिव्हियस इयरच्या ज्या आन्सर कीज बघितलेल्या आहेत त्याच्यामधले काही क्वेश्चन्सला हे पण केलेले आहेत बघा, काय म्हणतात त्याला की एलिमिनेट पण केलेलं आहे UPSCने. ओके, की ते व्हॅलिडच नाही आहे बाबा क्वेश्चन्स, नाही का? तर असे ते रद्द पण केलेले आहेत बघा क्वेश्चन बरेचसे, ते पण तुम्हाला बघायला मिळते. पण इन केस जेव्हा UPSC आन्सर देते तर त्यामध्ये काय लक्षात ठेवल्या जातात बघा गोष्टी की मोस्ट ॲप्रोप्रिएट कोणता आहे, ज्याची ॲक्युरेसी मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे, तसा ऑप्शन तुम्ही चूज करायला पाहिजे. ओके, मग तेच त्याच्यामध्ये स्मार्ट ट्रिक असते बघा. हां, राईट. तर त्याचा काही इश्यू आहे का त्या दुसऱ्या ऑप्शनसोबत? नाही ना? हां, ठीक आहे, ठीक आहे. तर ते इझिली ते कन्वे होत असते, नाही का, तसं पाहिलं तर. पण यांचा जो कन्सर्न आहे तो करेक्ट आहे की जसं की एका शब्दावरून आपण तसं पकडू शकतो किंवा आपण क्रॉस करू शकतो त्या ऑप्शनला. तसं म्हटलं जातं, पण ही जी लेवल असते ना UPSCची ही तेवढी स्ट्रेट फॉरवर्ड नसते बघा. त्यांचे जर तुम्ही पॅसेज जर ॲनालाइज केले ना तुम्हाला कधीच असा स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मिळणार नाही, जसं तुम्हाला राज्यसेवेमध्ये बघायला मिळतं, नाही का, की ॲज इट इज पॅसेजचा आन्सर तिथे ते ॲप्लाय होतं आहे म्हणून किंवा त्याच्यातनं ते ॲज इट इज निघतं आहे.
इथे कसं असतं ना, थोडंसं ॲनालिटिकल टाईप असतं. ओके, थोडीशी क्रिटिकल थिंकिंग असते इथे, म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्हाला ते मिळत नाही. मग ह्याच गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात की सगळेच ऑप्शन जर तुम्हाला रॉंग दिले तर विच इज द वर्स्ट आणि विच इज द लेस रॉंग आन्सर, नाही का. मग कमीत कमी चुकलेला आन्सर कोणतं आहे, ठीक आहे. अशा पण गोष्टी तिथे चेक केल्या जातात बघा. तर हा रूल पण एक लक्षात ठेवा. ओके, तर त्याचा आन्सर काय असणार आहे बघा, 7चं डी. त्यानंतर बघा 8 नंबरचा पॅसेज आहे, बँगलोरच्या संदर्भात दिलेला आहे आणि वेस्ट डिस्पोजल किंवा वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात हा क्वेश्चन आहे बघा. ओके, 8 नंबर पॅसेज. याच्यामध्ये विचारलेलं आहे की विच अमंग द फॉलोइंग इज द मोस्ट लॉजिकल कोरोलरी ऑफ द अबोव पॅसेज. ओके, तर पहिलं ऑप्शन आहे बघा, प्रायमरी वेस्ट विल बी कलेक्टेड फ्रॉम डोर स्टेप ट्रान्सपोर्टेड टू द डिस्पोजल साईट. आता इथे त्याच्यानंतर एक्सपर्ट एजन्सी विल बी हायर्ड फॉर डिस्पोजल ऑफ वेस्ट. त्याच्यानंतर बँगलोर हॅज मेड कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन्स फॉर द डिस्पोजल ऑफ वेस्ट. ओके, बँगलोर या शब्दाचा अर्थ जो आहे, ओके, मेन्शन कोणत्या ऑप्शनमध्ये केलेलं आहे, सी मध्ये. ओके, त्याच्यामुळे त्याला ॲटोमॅटिकली जास्त वेट हा मिळून जातो बघा. स्मॉल कॉन्ट्रॅक्टर्स हे तर नाहीच आहे बघा, ठीक आहे, डी तर नाही आहे. ओके, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं बघा, ए आणि सी मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, पण इथे जर तुम्ही अजून मायक्रो ॲनालिसिस केलं तर इथे तुम्हाला साईट असा शब्द मिळेल बघा, साईट, डिस्पोजल साईट, नाही का. आणि इथे जे आहे तुम्हाला इथे डिस्पोजल ऑफ वेस्ट असा शब्द बघायला मिळेल. मग ऑब्व्हियसली ब्रॉड टर्म कोणती मग इथे, तर डिस्पोजल ऑफ वेस्ट. ओके, सी त्याचा आन्सर असणार आहे बघा. त्यानंतर 9 नंबरचा पॅसेज आहे बघा, पेटंटच्या संदर्भात पॅसेज आहे. ओके, वेगवेगळे जे पेटंट्स आहेत, ओके, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट सम्स अप दी अबोव पॅसेज. ओके, 2005 मध्ये ओके R&D मॉडेल, ट्रिप्स वगैरे अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा. तर पहिला ऑप्शन आहे बघा, द पेटंट ऑफ प्रोडक्ट्स सिस्टम हॅड बीन रिइंट्रोड्यूस्ड इन द इयर 2005. नेक्स्ट आहे द चॅलेंज ऑफ पेटंट ऑफ प्रोडक्शन वॉज पोस्ड बाय ट्रिप्स. ओके, थर्ड ऑप्शन आहे द रिइंट्रोडक्शन ऑफ पेटंट ऑफ प्रोडक्ट्स हॅज फोर्स्ड इंडियन फार्मास्युटिकल्स कंपनीज टू अडॉप्ट कोऑपरेट अँड कम्पीट स्ट्रॅटर्जीज. ओके, तर मोस्ट सेन्सिबल आणि लॉजिकल आणि मोस्ट इलॅबरेटिव्ह स्टेटमेंट कोणता आहे इथे, तर सी आहे बघा. ओके, सी त्याचा आन्सर असणार आहे. डी आहे बघा, इंडियन फार्मास्युटिकल कंपनीज डिड नॉट हॅव टू फेस एनी सच चॅलेंज. इथे एनी सच आलं तर ते तिथे एलिमिनेट होऊन जाणार बघा, ॲज पेटंट ऑफ प्रोडक्ट सिस्टम प्रायर टू 2005. त्यानंतर 10th पॅसेज आहे बघा, इझी पॅसेज आहे, ग्लेशियर्सच्या संदर्भात आहे. ओके, की ग्लेशियर्सचा संदर्भ दिलेला आहे हिस्ट्रीला जोडून जे आहे बघा. ओके, त्याच्यामध्ये विचारलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट सम्स अप दी अबोव पॅसेज. ओके, तर इझी बघा, ग्लेशियर्स हॅव बीन मेल्टिंग ॲट अ व्हेरी फास्ट रेट फॉर अ पास्ट फ्यू डेकेड्स. ओके, ग्लेशियर्स स्टार्टेड रिट्रीटिंग आफ्टर द एंड ऑफ लेटर आयस एज. असं आहे का, कधी झाले होते मग, अर्ली आयस एज. ओके, कधी झाले होते. ओके, त्यानंतर ग्लेशियर्स मूव टू शेप द अर्थ सरफेस. हे पण ट्रू आहे, पण ते फक्त काय त्याचा एक इम्पॅक्ट त्यांनी सांगितलेला आहे. ग्लेशियर्स आर रिव्हर्स ऑफ कॉम्प्रेस्ड स्नो. हे पण खरं आहे, पण ते काय, तो फक्त एक पार्ट आहे. कोणाचा आला बरं हा बरोबर, गुड, व्हेरी गुड. त्यानंतर 11 नंबर पॅसेज आहे बघा, कल्चरल सर्व्हिसेस जे आहे, ओके, आणि बायोडायव्हर्सिटी या संदर्भात हा इंटर रिलेशन दाखवणारा हा पॅसेज आहे बघा. ओके, यामध्ये विचारलेला आहे की विच अमंग द फॉलोइंग इज द मोस्ट रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स दॅट कॅन बी मेड फ्रॉम द अबोव पॅसेज. ओके, तर पहिलं आहे द वास्टनेस ऑफ द डायव्हर्सिटी ऑफ स्पेसीज इम्पॅक्ट्स द कल्चरल सर्व्हिसेस इन मेनी कम्युनिटीज. तर हे त्याचा आन्सर असणार आहे बघा. बी ऑप्शन का नाही आहे, कारण की मोर अँड रेअर फॉर्म्स ऑफ इंडेंजर्ड बद्दल सांगितलेलं आहे, तर हा शब्द आपल्याला बघायला मिळत नाही. त्यानंतर सी का नसणार आहे, सी मध्ये काय दिलेलं आहे, मोर अँड रेअर फॉर्म ऑफ स्पेसीस मेक द कल्चरल सर्व्हिसेस मोर कॉम्प्लेक्स.
ओके, एक जनरल स्टेटमेंट आहे बघा. त्यानंतर कल्चरल सर्व्हिसेस कॉन्सन्ट्रेट ऑन लार्ज बॉडीड प्लांट्स अँड ॲनिमल्स, स्पेसिफिसिटीवर फोकस केलेलं आहे, त्याच्यामुळे डी पण हे नसणार आहे बघा. त्यानंतर 12 नंबरचा पॅसेज आहे बघा. तर 12 नंबरमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की क्लायमेट चेंज आणि फॉरेस्ट, ओके, ह्या संदर्भात हा पॅसेज आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट सम्स अप द अबो पॅसेज. पहिलं ऑप्शन आहे मेनी टाइप्स ऑफ फॉरेस्ट बायोडायव्हर्सिटी अँड इकोसिस्टम विल बी अफेक्टेड बाय क्लायमेट चेंज. ओके, तर त्याचा आन्सर काय आहे ए. त्यानंतर हॅबिटॅट अँड अदर इकोसिस्टम सर्व्हिसेस डिपेंड ऑन बायोडायव्हर्सिटीज. ओके, एक पर्टिक्युलर ॲस्पेक्ट त्यांनी सांगितलेला आहे बघा. कधी पण तुम्हाला 2 ऑप्शन मोस्ट कन्फ्युजिंग असतं बघा कोणत्याही कॉम्प्रिहेन्शनमध्ये. ओके, आणि त्या 2 पैकीच तुम्हाला जे करेक्ट ऑप्शन चूज करावं लागतं. ओके, त्यानंतर सी ऑप्शन आहे बघा मँग्रोव्ज बोरियल फॉरेस्ट. डी ऑप्शन आहे सॉइल अँड वॉटर प्रोटेक्शन. स्पेसिफिसिटीवरती फोकस आहे. ओके, कशावरती फोकस आहे? स्पेसिफिसिटीवरती. त्यानंतर 13 नंबरचा पॅसेज आहे बघा F1 टीम. F1 टीम म्हणजे काय असतं बरं? फॉर्म्युला 1 रेस, राईट, फॉर्म्युला 1 रेस. आता फॉर्म्युला 1 ज्याच्या टीम असतात बघा त्यांच्या संदर्भात हा एक शॉर्ट पॅसेज आहे बघा. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक ड्रायव्हरचं काय असतं बघा, वाईज चॉईस कॅन गेट अ ड्रायव्हर टू फिनिश क्विकर वगैरे. ओके, थोडक्यात एक डिस्क्रिप्शन यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये विचारलेलं आहे की मोस्ट रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स पॅसेजमधून काय घेता येईल आपल्याला. तर डिसाइडिंग अबाउट रिफ्युलिंग अँड चेंजिंग ऑफ टायर्स, खूप स्पेसिफिक आहे. विनिंग अ फॉर्म्युला 1 चॅम्पियनशिप डिपेंड्स ऑन मेकिंग वाईस रेस स्ट्रॅटर्जीज. करेक्ट, हेच त्यांनी सांगितलेलं आहे. अ ड्रायव्हर हॅज टू स्टॉप ॲट ॲप्रोप्रिएट टाईम अँड स्पॉट फॉर रिफ्युलिंग. पुन्हा स्पेसिफिक. वेन टू स्टॉप फॉर रिफ्युलिंग, परत तेच दिले आहे बघा, स्पेसिफिक स्पेसिफिक स्पेसिफिक. आणि बीमध्ये तुम्हाला थोडंसं जनरल आणि ब्रॉड असं स्टेटमेंट तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर 14 नंबरचा पॅसेज आहे बघा. ऑर्गनाइज स्पोर्ट आणि फिजिकल रिक्रिएशन है ना. ॲडोलसेंट जे ग्रुप असतो त्यांच्यामध्ये स्पोर्ट्समुळे रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीजमुळे काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट्स होऊ शकतात असा तो पॅसेज आहे बघा ओव्हरऑल. ओके, आता या पॅसेजवरती आपल्याला एक सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे की लॉजिकल कोरोलरी काय आहे. व्हॉट इज द मोस्ट लॉजिकल कोरोलरी ऑफ द अबो पॅसेज. ॲडोलसेंट गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस देमसेल्स थ्रू स्पोर्ट्स. आता हा कन्फ्युजिंग असेल बघा, हा कोणाचा आला आहे बरोबर, राईट, थोडासा कन्फ्युजिंग होता बघा. ॲडोलसेंट गेट अन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस देमसेल्स थ्रू स्पोर्ट्स. ॲडोलसेंट बेनिफिट फ्रॉम स्पोर्ट्स अँड फिजिकल ॲक्टिव्हिटीज फिजिकली, सोशली अँड मेंटली. ॲडोलसेंट एस्टॅब्लिश अ बॉन्ड विथ ॲडल्ट्स थ्रू पार्टिसिपेटिंग इन स्पोर्ट्स. अ सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस. आता बघा कीवर्ड्स पहिले हायलाईट करून घ्या इथे. 4th ऑप्शनमध्ये बिलॉंगिंगनेस महत्त्वाचा आहे, इथे बॉन्ड महत्त्वाचा आहे, इथे फिजिकल, सोशल आणि मेंटल. ओके, असे 3 ॲस्पेक्ट सांगितलेले आहे. ए ऑप्शनमध्ये आपल्याला एक्सप्रेस थ्रू स्पोर्ट्स, इथे स्पोर्ट्स सांगितलेलं आहे बघा. ओके, स्पोर्ट्स सांगितलेलं आहे फक्त. त्याच्यामुळे हे जे आहे तुम्ही असं म्हणू शकता की हे 50% आहे आणि हे जे आहे हे 75% आहे बघा. नॅरोनेस आणि ब्रॉडनेसमध्ये, नाही का, नॅरो आणि ब्रॉडमध्ये हा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे त्याचा आन्सर काय असणार बघा बी. कारण की ते प्रत्येक गोष्टीबद्दल थोडंसं जास्त सांगितलेलं आहे. स्पोर्ट्स, फिजिकल ॲक्टिव्हिटीज, मग त्याच्यामध्ये पण काय फिजिकल, सोशल आणि मेंटल. एवढे ब्रॉड ॲस्पेक्ट तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही बाकीच्या ऑप्शन्समध्ये. त्यानंतर यूट्यूब, तुमचं फेवरेट सोशल मीडिया चॅनल यूट्यूब. ओके, याच्यावरती पुढचा क्वेश्चन आहे बघा. यूट्यूबवरती एक जनरल माहिती दिलेली आहे फक्त की यूट्यूबचे चॅनल्स असतात किंवा त्याच्यामध्ये फेवरेट व्हिडिओज, ब्लॉग्स वगैरे आहेत. ओके, तर इथे विचारलेलं आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट स्टेटमेंट सम्स अप. ओके, तर यूट्यूब फॅसिलिटेट्स डाउनलोडिंग, शेअरिंग अँड अपलोडिंग. सेम लॉजिक जे पहिल्या याच्यात होतं ते इथे अप्लाय होणार. जे प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण बघितलं तेच लॉजिक जे आहे इथे अप्लाय होतं. यूट्यूब अलाउज क्रिएटिंग फेवरेट चॅनल्स. यूट्यूब इज द लार्जेस्ट शेअरिंग सर्व्हिसेस
ऑफ व्हिडिओज. यूट्यूब आर अलाउड टू कट अँड पेस्ट व्हिडिओज यूट्यूब. हे तिन्ही जे आहे तिन्ही वेगवेगळे फंक्शन्स आहेत. येस हां, आता तुम्ही जो कीवर्ड पकडला असेल तो हा असेल बघा, लार्जेस्ट शेअरिंग सर्व्हिस आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं लार्जेस्ट शब्द आला की तो ब्रॉड होऊन जाईल नाही का, ब्रॉड ऑप्शन क्रिएट होतो. पण बघा लार्जेस्ट हा जो शब्द आहे हा शेअरिंग सर्व्हिसेसच्या संदर्भात आहे. ओके, नॉट फॉर अदर एस्पेक्ट. ओके, बाकीचे एस्पेक्ट पण आहे ना त्याला, कट पेस्ट आहे, त्याच्यानंतर क्रिएटिंग फेवरेट चॅनल्स आहे. हे बघा डाउनलोडिंग आहे. इज डाउनलोडिंग अँड शेअरिंग द सेम? सांगा बरं मला. ओके, आता तुम्ही पॅसेज स्वतः बघा, इथे काय दिलेलं आहे की यूट्यूब इज द वर्ल्ड लार्जेस्ट व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिस. ओके, त्याच्यानंतर विथ ओव्हर 100 million व्हिडिओज व्ह्यूड एव्हरी डे. मेंबर्स ऑफ यूट्यूब कॅन अपलोड व्हिडिओज अँड क्रिएट देअर ओन चॅनल्स. इथे लक्षात, अपलोडिंग अँड शेअरिंग. ओके, क्रिएट देअर ओन चॅनल्स. The viral nature of YouTube is enhanced by feature that makes it easy cut, paste and videos hosted by YouTube directly into their blogs. ओके, म्हणजे बाकीची जी माहिती बघा ती ॲडिशनल फीचर्सबद्दल सांगितलेली त्यांनी. पहिल्या याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे, इट इज द लार्जेस्ट व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिस. म्हणजे कमर्शियलबद्दल बोललं गेलेलं आहे. इट इज अ सर्व्हिस, बट हाऊ इट इज अ सर्व्हिस, इट इज अ लार्जेस्ट व्हिडिओ शेअरिंग सर्व्हिस. असा हा कमर्शियल ॲस्पेक्ट सांगितला. आता बाकीच्या याच्यामध्ये त्याचे टेक्निकल फीचर सांगितले. ओके, डाउनलोडिंग, अपलोडिंग, कट पेस्ट, येते लक्षात. त्याच्यामुळं ए जे ऑप्शन आहे बघा, ए ऑप्शनमध्ये काय सांगितलेलं आहे, यूट्यूब फॅसिलिटेट्स डाउनलोडिंग, शेअरिंग अँड अपलोडिंग. ओके, आता शेअरिंग दोन्ही साईडकडे आलं बघा. इथे पण शेअरिंग आलं, इथे पण शेअरिंग आलं, पण इथे अपलोडिंग पण आलं आणि डाउनलोडिंग पण आलं. म्हणजेच काय, कट पेस्ट, क्रिएटिंग देअर ओन चॅनल्स. अपलोड कशामध्ये करतो आपण, ओन चॅनल्समध्ये, फेवरेट याच्यामध्ये. येते लक्षात. टेक्निकल फीचर्स आणि कमर्शियल ॲस्पेक्ट ह्या दोन्हीला मर्ज करून पहिलं ऑप्शन तयार झालेलं आहे. आणि सी जे ऑप्शन आहे ते फक्त कमर्शियल ॲस्पेक्टला विचार करून ते फ्रेम झालेलं आहे बघा. ओके, त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकता की 70% समजा हे ब्रॉडर आहे आणि हे जे सी ऑप्शन आहे ते 60% आहे. ओके, जास्त फारसा असा डिफरन्स तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये ब्रॉडर जर बघितलं आपण तर ए ऑप्शन आहे बघा. काही डाऊट्स आहेत का? ओके, त्यानंतर 16 नंबरचा पॅसेज आहे बघा, पुन्हा एंटरप्रेन्योरवरती आहे. ऑटोनॉमी ऑफ एंटरप्रेन्योर. ओके, याच्यावरती विचारलेलं आहे की त्याला जर ऑटोनॉमी दिली तर तो डिक्टेटर वगैरे बनू शकतो का, किंवा त्याचे वर्क रिझल्ट्स कसे येऊ शकतात. ओके, या संदर्भात तो पॅसेज आहे. एकदम इझी पॅसेज आहे बघा. याच्यामध्ये हे आहे की द डिझायर फॉर ऑटोनॉमी इन अन एंटरप्रेन्योर मे बी हार्मफुल फॉर द एंटरप्राइज. ओके, त्या संदर्भातच आहे. डेफिनेटली जेव्हा इथे शब्द येतो तेव्हा ते फॉल्स होऊन जातं. ओके, एंटरप्रेन्योर्स हॅव्हिंग ऑटोनॉमी डेफिनेटली अडॉप्ट, असं प्रत्येक वेळेस शक्य नाही. वर्कर नीड्स टू बी फ्रीली टू गिव्ह बेटर रिझल्ट्स. ओके, वर्करच्या संदर्भात आहे बघा, त्याच्यामुळे हे पण नाही आहे. ऑल एंटरप्रेन्योर्स, इथं ऑल सांगितलेलं आहे बघा. ओके, ऑल एंटरप्रेन्योर्स नीड ऑटोनॉमी इन एंटरप्राइज टू वर्क स्ट्रॉंगली, है ना. ऑल जेव्हा म्हणतो आपण तेव्हा ते एक्स्ट्रीम होऊन जातं बघा. ओके, त्यानंतर 17 नंबरचा पॅसेज आहे बघा, खूप शॉर्ट पॅसेज आहे. हा आला आहे का तुमचा करेक्ट सर्वांचा? गुड, व्हेरी गुड. इट इज पॉसिबल फॉर सम कंट्रीज टू अचीव रिलेटिवली हाय इन्कम्स पर कॅपिटा वाईल कन्झ्युमिंग फ्युअर रिसोर्सेस. ओके, तर कंट्रीचा पर कॅपिटा आणि रिसोर्सेसचा यूज यांचा संबंध दाखवणारा हा पॅसेज आहे बघा. याच्यावरती एकदम इझी क्वेश्चन आहे बघा, पण कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. सम लो डेव्हलपिंग कंट्रीज हॅव हाय पर कॅपिटा इन्कम डिस्पाइट लो कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस पर कॅपिटा. ओके, इट इज ऑलवेज नेसेसरी टू हॅव हाय कन्झम्पशन ऑफ रिसोर्सेस पर कॅपिटा टू हॅव हाय पर कॅपिटा इन्कम. हाय पर कॅपिटा रिसोर्स कन्झम्पशन डज नॉट ऑलवेज करस्पॉन्ड विथ हाय पर कॅपिटा इन्कम. ओके, तर त्याचा आन्सर काय असणार आहे बघा, सी आन्सर असणार आहे. ओके, सी आन्सर असणार आहे. हाय पर कॅपिटा इन्कम एन्श्युअर्स जेव्हा शब्द येतो
तेव्हा हे रॉंग होऊन जातं. ओके. सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज ऑलवेज नेसेसरी टू हॅव, त्याच्यामुळे ते एलिमिनेट होणार. सम लो डेव्हलपिंग कंट्रीज, लो डेव्हलपिंगबद्दल बोललेलं आहे का पॅसेजमध्ये, नाही बोलणार, बरोबर, त्याच्यामुळे ए सुद्धा एलिमिनेट होणार. ठीक आहे. त्यानंतर 18 नंबरचा पॅसेज आहे बघा, जिओपॅथिक स्ट्रेस. ओके, जिओपॅथिक स्ट्रेसवरती आहे. हा आलाय का तुमचं करेक्ट? गुड, व्हेरी गुड. जिओपॅथिक स्ट्रेसबद्दल काही तुम्हाला त्याचा अर्थ किंवा त्याचं एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे बघा, की जिओपॅथिक स्ट्रेस कॅन लीड टू कॅन्सर इनएव्हिटेबली. असं होणार का? तर नाही. इट विकन्स द बॉडी, देन द डिसीजेस आर इन्व्हायटेड, असा अर्थ सांगितलेला आहे बघा. ओके, पॅसेज जर तुम्ही व्यवस्थित बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की पहिले बॉडी वीक होते, त्याच्यानंतर इलनेसेस ज्या असतात त्या तुमच्या बॉडीवरती येतात. ओके, तर पहिलं ऑप्शन नाही आहे बघा. त्याच्यानंतर जिओपॅथिक स्ट्रेस इज द बिगेस्ट कॉज ऑफ कॅन्सर, असं आहे का? तर नाही. जिओपॅथिक स्ट्रेस मे लीड टू मेनी इलनेसेस ॲज इट इज, तुम्हाला स्टेटमेंट पॅसेजमध्ये दिलेला आहे. जिओपॅथिक स्ट्रेस मे कॉज ॲडव्हर्स सायकोलॉजिकल कंडिशन्स. ओके, असू शकतं, पण त्याच्यापेक्षा ब्रॉडर टर्म कोणती आहे? सी आहे बघा. ओके, हां, ॲडव्हर्स, येस येस. त्यानंतर 19 नंबरचं पॅसेज आहे बघा, इमर्जिंग मार्केट्स आणि लो इन्कम कंट्रीज. ओके, याच्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चर हे किती महत्त्वाचं असतं, असा तो पॅसेज आहे बघा. विचारलेला आहे की बेस्ट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट सम्स अप. ओके, सम्स अप दी अबोव पॅसेज. तर ग्रोथ तर याचा आन्सर असणार आहे बघा, डी असणार आहे याचा आन्सर 19चा. अनलेस इन्फ्रास्ट्रक्चर इज इम्प्रूव्ड, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कॅनॉट बी अचिव्ड बाय इमर्जिंग मार्केट्स. म्हणजे इट इज वन ऑफ द कंडिशन्स. ओके, जर तुम्हाला ग्रो करायचं आहे, तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर हे नेसेसरी आहे. हे पॅसेजचा क्रक्स आहे बघा. आता सी ऑप्शन का बरं नाही आहे? इमर्जिंग मार्केट्स अँड पुअर कंट्रीज आर नॉट व्हेरी कीन, असं आहे का? तर नाही, असं नाही, असं नाही आहे. ठीक आहे. आता बघा ना, इमर्जिंग मार्केट्स आहे आणि त्यांची इच्छाच नाही आहे डेव्हलपमेंटची, असं आहे का? तसं वाटू शकतं आपल्याला, ठीक आहे, तसं वाटू शकतं, पण ते खूपच एक्स्ट्रीम स्टेटमेंट होऊन जातं बघा, नाही का? तुम्ही असं म्हणू शकत की गव्हर्नमेंटची इच्छाच नाही आहे करप्शन टॅकल करण्यासाठी, शहरांची इच्छाच नाही आहे ग्रो करण्यासाठी, है ना, कंट्रीजला इच्छाच नाही आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, नाही का? असं. त्यानंतर इमर्जिंग मार्केट्स अँड पुअर कंट्रीज हॅज गोल्स ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, परत तो जो फॅक्टर आहे बघा, इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द, तो तिथे मिसिंग आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रोथ कन्स्ट्रेंट्स नीड टू बी एलिव्हेटेड थ्रू इम्प्रूव्हिंग इन्फ्रास्ट्रक्चर ओनली, है ना. ओनली जर शब्द नसता मग तुम्हाला ए आणि डी मध्ये अजून तुम्हाला थोडासा विचार करावा लागला असता. ओके, पण इथे ओनली शब्द आल्यामुळे ए जो आहे तो इझिली एलिमिनेट होऊन जातो. 19चा आन्सर काय असणार आहे? तर डी. 20 नंबरचा पॅसेज आहे बघा, जिओ सायन्सच्या संदर्भात आहे. जिओ सायन्स. ओके, जिओ सायन्स ही एक ब्रांच आहे सायन्सची ज्याच्यामध्ये अर्थचा स्टडी केला जातो. कशाचा? अर्थचा. ओके, या संदर्भात तो पॅसेज आहे. विचारलेला आहे की मोस्ट रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स. ओके, रॅशनल अँड क्रिटिकल इन्फरन्स विचारलेला आहे. जिओ सायन्स इज द सायन्स ऑफ अर्थ. ओके, आता याच्यामध्ये जास्त डिस्क्रिप्शन आहे बघा, त्याच्यामुळे ते इझिली तेच आन्सर आहे बघा त्याचं. ओके, 20चं कोणतं केलं होतं? डी केलं होतं. इज अ सायन्स दॅट स्टडीज डिफरंट फोर्सेस ऑफ नेचर अँड देअर इम्पॅक्ट ऑन द प्लॅनेट अर्थ. ओके, ठीक आहे. आता इथे जास्त जे हेवी कीवर्ड्स आहेत बघा ते तुम्ही बघू शकता, जसं डायनॅमिझम आहे ना. डी आणि ए मध्ये कन्फ्यूज होऊ शकतो बघा बऱ्याच वेळेस. पण आता इथे प्रॉब्लेम काय होतो ना बघा, की बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते सिमिलर आहेत बघा, बी, सी आणि डी. जसं की ओशन्स आहे, नाही का, त्याच्यानंतर पुन्हा इथे पण वॉल्कॅनोज वगैरे आहेत, है ना. सगळ्या गोष्टी कशा सिमिलर आहे बघा. ठीक आहे. तर बऱ्याच वेळेस काय होतं ना, तुम्ही ऑप्शन जर ॲनालाइज केले तर ऑप्शनमधून तुम्हाला हिंट मिळते की कोणतं करेक्ट असू शकतं. जर करेक्ट ऑप्शनमध्ये तो कीवर्ड असेल जो दुसऱ्या पण ऑप्शनमध्ये असतो
जसं ओशन तर समजून घ्यायचं या दोन्हीपैकीच कोणतं तरी एक आहे. असं बऱ्याच वेळेस कमी चान्सेस असतात की तिन्हीमध्ये सेम कीवर्ड्स आहेत आणि चौथ्यामध्ये तो कीवर्ड नाही आहे. आता बघा चौथ्यामध्ये तो ओशन नावाचं कीवर्ड नाही आहे. ओके, तर खूप कमी चान्सेस असतील की ते त्याचा आन्सर आहे म्हणून. येते लक्षात. त्यानंतर 21 नंबर बघा, डीप इकॉलॉजीचं तुम्हाला एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे की डीप इकॉलॉजीचं ॲडव्होकेसी वगैरे जे आहे लिव्हिंग बिंगसाठी ती कशा पद्धतीची आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे लॉजिकल आणि रॅशनल ॲझम्पशन हे कोणतं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, तर याचा आन्सर असणार आहे बघा बी. डीप इकॉलॉजी ॲडव्होकेट्स रिस्ट्रक्चरिंग ऑफ ह्युमन सोसायटी बेस्ड ऑन द इनहरंट वर्थ ऑफ लिव्हिंग बिंग, म्हणजे त्याची डेफिनेशन आहे बघा ती. डी ऑप्शन का नाही आहे, द इनहरंट वर्थ ऑफ लिव्हिंग इज इन्स्ट्रुमेंटल टू अ पर्सन्स युटिलिटी आणि ह्युमन नीड्सबद्दल बोललेलं आहे बघा इथं. ओके, ह्युमन नीड्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इकोसिस्टम सर्व्हिसेस येतात. काय येतात? इकोसिस्टम सर्व्हिसेस. ओके, एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही हा पार्ट शिकला असाल बघा. तर तो भाग इथे येतो जेव्हा ह्युमन नीड्सचा विचार केला जातो. पण जेव्हा आपण म्हणतो की इनहेरंट वर्थ ऑफ लिव्हिंग बिंग म्हणजे जेव्हा त्याला म्हटलं जातं मग डीप इकॉलॉजी. ओके, म्हणजे ॲक्च्युअली फिलॉसॉफिकल काही कनेक्शन आहे का इकॉलॉजीसोबत तुमचं. ओके, त्या गोष्टी आहेत बघा इथे. द रॅडिकल रिस्ट्रक्चरिंग, रॅडिकल हा शब्दच नाही बघा, एक्स्ट्रीम शब्द आहे. ठीक आहे, ए मध्ये काय आहे की डीप इकॉलॉजी इज रिलेटिव्हली अ न्यू एन्व्हायरमेंटल फिलॉसॉफी. ओके, एक जनरल स्टेटमेंट आहे फक्त. त्यानंतर 22 नंबर आहे बघा, जेनेटिक इंजिनिअरिंगच्या संदर्भात आहे आणि DNA ऑर्गॅनिझममध्ये जीन्स एडिट करून जे आहे आपण नवीन ऑर्गॅनिझम क्रिएट करतो त्या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. बेस्ट समसअप असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा की बेस्ट समअप कोणतं केलं जातं. तर त्याच्यामध्ये न्यू DNA इज ॲडेड टू अ न्यू ऑर्गॅनिझम थ्रू इंजिनिअरिंग. कोणाचा आला आहे बरोबर आन्सर? सॉल्व नाही केला. ओके, त्याच्यानंतर नॉट ऑल ट्रेट्स आर फाउंड इन वन ऑर्गॅनिझम. ओके, पुन्हा एक्स्ट्रीम आहे बघा. ठीक आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग ॲड्स न्यू ट्रेट्स टू वन ऑर्गॅनिझम अँड इम्प्रूव्स इट्स क्वालिटी. ओके, त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह केल्या जाते. सी त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा. मॉडिफाईड क्रॉप्स अँड प्लांट्स आर एक्झाम्पल्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. हे खरं आहे पण दिस इज नॉट दी समिंग अप ऑफ द पॅसेज. इट इज ट्रू अकॉर्डिंग टू द पॅसेज बट इट डज नॉट सम अप. ठीक आहे, ए ऑप्शन का नाही आहे सांगा बरं, कसं एलिमिनेट केलं आहे या ऑप्शनला तुम्ही? येस, काय फॉल्ट आहे बरं ए ऑप्शनमध्ये? चला गेस करता येईल का? येस, पॅसेज जो आहे बघा हा जेनेटिक इंजिनिअरिंगच्या संदर्भात आहे आणि ए ऑप्शनमध्ये का ऑप्शन दिलेलं आहे फक्त इंजिनिअरिंग. ओके, छोटीशी गोष्ट आहे पण ती आपण ऑब्झर्व केली पाहिजे बघा. ठीक आहे, त्याच्यामुळे हे ऑप्शन नाही आहे. पॅसेज नंबर 23, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आणि डेमोक्रेसी आणि सिटीझन या तिन्हीला संदर्भात जो आहे यांच्या इंटर रिलेशनमध्ये हा पॅसेज आपल्याला दिलेला आहे. तर 23 नंबर क्वेश्चन आहे बघा, एकदम इझी क्वेश्चन आहे. विचारलेला आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स काय असेल पॅसेजचं. ओके, 23चं. तर आन्सर आहे याचं अन इन्फॉर्म सिटीझन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन अ टू डेमोक्रेसी. बरोबर, डेमोक्रेसीसाठी एक इन्फॉर्म सिटीझन हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. बाकीच्या ठिकाणी राईट टू इन्फॉर्मेशनचा संदर्भ आहे. RTI ॲक्ट विल एसेन्शियली मेक अन इंडिव्हिज्युअल वेल इन्फॉर्म. आहे का? असं होतं का की RTI ज्याला माहीत आहे तो 100% वेल इन्फॉर्म्ड असतो? अर्थ समजून घ्या वाक्याचा काय दिलेलं आहे. एसेन्शियली ही इज वेल इन्फॉर्म, असं आहे का? तर नाही. नाही, आता बघा इथे कसा हे चालतं बघा. इथे बघा शफलिंग कशी चालते वर्ड्सची. आता बघा
वेगवेगळ्या कन्सेप्ट दिलेल्या आहे आपल्याला पॅसेजमध्ये. कोणत्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे? गव्हर्नमेंट, RTI ॲक्ट, सिटीजन आणि डेमोक्रेसी, अशा 4 ते 5 कन्सेप्ट मेजर आपल्याला दिलेले आहे. आता असं कोणतं ऑप्शन आहे जे चारीपैकी कोणत्याही 2चं जे आहे किंवा कोणत्याही 3चं किंवा 4चं पण एकत्रित मिळून इंटर रिलेशन चांगलं रिप्रेझेंट करतं, असा विचार करा तुम्ही. असं कोणतं ऑप्शन आहे? ठीक आहे. जेव्हा असं ऑप्शन असतं त्याला महत्त्व तेवढं जास्त असतं. जेव्हा कधी पण 2 कन्सेप्ट एकत्रित जुळतात, ओके, त्याचं वेटेज वाढत जातं बघा त्या कन्सेप्टचं. ओके. आता समजा मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही ब्रेकफास्ट काय केला, है ना, समजा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य झालं, याच्यामध्ये फक्त एकच कीवर्ड आला, कोणता? ब्रेकफास्ट, है ना. मी जर तुम्हाला विचारलं तुम्ही किती रुपयाचा ब्रेकफास्ट केला, किती कीवर्ड्स आले याच्यामध्ये? 2. पैसे पण, मनी पण आणि ब्रेकफास्ट पण. म्हणजे बघा लगेच कॉन्सेप्ट तुमचा चेंज होऊन जातो, है ना, की अरे 18 रुपये, 15 रुपये, 10 रुपये, म्हणजे अजून आयडियाज अशा ग्रो होतात बघा, नाही का. आणि तुमचे ऑप्शन्स पण तेवढं कमी होतात, वाढतात, नाही का. असं ह्या गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. तर इथे जे आहे बघा, इथे राईट टू इन्फॉर्मेशन जे आहे एसेन्शियली इंडिव्हिज्युअलला वेल इन्फॉर्म नाही करत एसेन्शियली. ओके, इट कॅन डू बट नॉट एसेन्शियली, असा त्याचा अर्थ आहे बघा. अनइन्फॉर्म्ड सिटीजन इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर इन अ ट्रू डेमोक्रेसी. जर एखाद्या डेमोक्रेसीमध्ये एक इन्फॉर्म्ड सिटीजन असेल तर ते डेमोक्रेसीसाठी चांगलंच असतं नेहमी. ओके. द ॲक्ट विल ब्रिंग ट्रान्सपरन्सी इन द वर्किंग ऑफ पंचायत्स. आहे का पंचायतचा संदर्भ? अनइन्फॉर्म्ड सिटीजन विल नॉट बी एबल टू कीप बेटर विजिल ऑन गव्हर्नमेंट. ही कॅन कीप द बेटर विजिल, म्हणजे विजिलंट असू शकतो तो, है ना. जे आपण म्हणतो गव्हर्नमेंटवरती वॉच ठेवणे, नाही का, अकाउंटेबिलिटी क्रिएट करणे RTI थ्रू. आणि इथे शब्द कोणता दिलेला आहे? नॉट बी एबल टू. ते आन्सर काय असणार बघायचं? कंपॅरेटिव्हली बी. नेक्स्ट पॅसेज आहे बघा, WTOच्या संदर्भात आहे की WTO इज द ओनली ग्लोबल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, ओके, ज्याच्यामध्ये रूल्स वगैरे फ्रेम केलेले आहेत. ओके, प्रोड्युसर्स वगैरे मेंबर कंट्रीच्या संदर्भात हा पॅसेज आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की मोस्ट लॉजिकल आणि रॅशनल ॲझम्पशन आपल्याला विचारलेलं आहे. मोस्ट लॉजिकल आणि रॅशनल ॲझम्पशन. तर याचा जे आन्सर आहे बघा हे D आहे बघा. WTO फॅसिलिटेट्स इंटरनॅशनल ट्रेड टू बी कंडक्टेड स्मूथली. आता हा पण तुम्हाला कन्फ्यूज केला असेल बघा या क्वेश्चनने. आला आहे का करेक्ट? गुड. ठीक आहे. सी ऑप्शन का नाही आहे? कारण की प्रोड्युसर्स आणि एक्सपोर्टर्सबद्दल बोललेलं आहे. WTO वर्क्स अकॉर्डिंग टू ॲग्रीमेंट साइन बाय एव्हरी. एक्स्ट्रीम शब्द आहे बघा तिथे. ओके. त्याच्यानंतर जो पहिला ऑप्शन आहे तिथे काय दिलेलं आहे की WTO डील्स विथ द रूल्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड. जनरल स्टेटमेंट आहे, खूप कॉमन स्टेटमेंट आहे. ओके. त्यानंतर बघा 25 नंबरचा पॅसेज बायोटेक्नॉलॉजीच्या संदर्भात दिलेला आहे की बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय काय केलं जातं, त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला फ्रेम केलेला आहे बघा. पुन्हा विचारलेला आहे समसअप. ओके. तर 25चं जे आन्सर आहे बघा तर ते आहे A. बायोटेक्नॉलॉजीज एम टू डेव्हलप प्रॉडक्ट्स युजफुल इन ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री अँड क्लिनिक. ओके. अच्छा. न्यू टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आर प्रोड्यूस थ्रू बायोटेक्नॉलॉजी. ओके. 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 आता बघा पहिले D एलिमिनेट करूयात आपण. इथे सेल्युलर कॉम्पोनंट्स वगैरे दिलेले. ठीक आहे, D तर येत नाही. बी मध्ये काय खूप जनरल स्टेटमेंट आहे बघा. सी इज अ सेपरेट ब्रांच ऑफ सायन्स. ओके. तर हे पण येत नाही. आता C आणि D मध्ये काय डिफरन्स आहे बघा की जेव्हा इथे पर्टिक्युलर कीवर्ड्स जास्त यूज केलेले बघा A ऑप्शनमध्ये. जसं की इथे काय केलेलं आहे की ॲग्रिकल्चर, ओके, इंडस्ट्री आणि क्लिनिक असे शब्द यूज केलेले बघा इथं. पहिला हा फॅक्ट लक्षात ठेवा. दुसरा फॅक्ट कसा आहे की इथे विचारलेलं आहे बघा की सम अप काय करतं, समिंग अप. ओके. आता याचा इम्पॅक्ट हा आहे. ओके. दिस इज द इम्पॅक्ट ऑफ दिस. ओके. न्यू टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आर प्रोड्यूस्ड थ्रू बायोटेक्नॉलॉजी which helps to develop products useful in agriculture, industry and clinic. आणि मग हेच आहे ना समिंग अप. ओके.
पॅसेजचा मेन क्रक्स हाच आहे की व्हॉट इज द यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ओके, बायोटेक्नॉलॉजीची जी मेथड आहे ती कशी आहे, ओके सॉरी, टूल्स डेव्हलप करण्याची मेथड कशी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. पण त्याच्यामधून होणारा जो परिणाम आहे तो मेन मेसेज आहे की आमच्या ॲग्रिकल्चरमध्ये आम्हाला फायदा होतो आहे. ओके, आमच्या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला बायोटेक्नॉलॉजीचा फायदा होतो आहे. म्हणजे युटिलिटी. आता एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला CSATच्या पॅसेजच्या संदर्भात. हा शब्द लक्षात ठेवा बघा, युटिलिटी खूप इम्पॉर्टंट शब्द आहे बघा, कीवर्ड आहे युटिलिटी. ओके, उपयुक्तता. कधी पण असा ऑप्शन टिक करायचं कॉम्प्रिहेन्शनमध्ये ज्याचा उपयोग आहे. ओके, जे दाखवतं की दॅट इट इज युजफुल, इट इज सोल्युशन बेस्ड, हे काहीतरी कामात येणार आहे, है ना. बऱ्याच वेळेस जर तुम्ही PYQ ॲनालिसिस केले कॉम्प्रिहेन्शनचे तर तुम्हाला मोस्ट करेक्ट आन्सर हेच मिळेल ज्याच्यामध्ये उपयुक्तता दिसून येते. ओके, तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. सी ऑप्शन करेक्ट आहे पॅसेजला धरून, पण त्याच्यामध्ये जी उपयुक्तता आहे ती थोडीशी कमी आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ते डिकोड करता येतं बघा. ओके, तर 25चा आन्सर काय असणार आहे, ए. त्यानंतर सिबिल जे आहे बघा, सिबिल माहिती तुम्हाला, सिबिल स्कोर असतो बघा नाही का, सिबिल स्कोर, सिबिल रिपोर्ट असते बघा, राईट. त्या संदर्भात तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, एकदम इझी पॅसेज आहे बघा. विचारलेला आहे की विच वन ऑफ द फॉलोइंग सम्स अप. ओके, सी याचा आन्सर असणार आहे बघा की CIR स्कोर्स गिवन बाय सिबिल डिटरमाइन द क्रेडिबिलिटी अँड एलिजिबिलिटी ऑफ अ लोन ॲप्लिकंट. ओके, हे त्याचा आन्सर असणार आहे बघा. हे जनरल स्टेटमेंट आहे बघा पहिलं की इट प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन. ओके, सेकंड जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये फक्त लोन प्रोव्हायडर्सबद्दल बोललेलं आहे. ओके, सिबिलचं तिथं मेन्शन नाही आहे. आणि जे 4th नंबरचं ऑप्शन आहे तर तिथे कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला, तेही करेक्ट वाटू शकतं. ओके, इथे काय दिलेलं आहे बघा की द लोन प्रोव्हायडर्स स्टडी द रिपोर्ट प्रोड्यूस्ड बाय सिबिल बिफोर गिविंग लोन. आता जो याचा प्रिव्हियसचा जो क्वेश्चन होता तो आणि हा सेम स्ट्रक्चरमध्ये बघा, त्याच्यामध्ये पण असं होतं की याचा इफेक्ट तो आहे, इथे पण तसंच आहे की डीचा इफेक्ट हा बी आहे. ओके, सॉरी, डीचा इफेक्ट हा सी आहे बघा. ओके, 27 नंबर पॅसेज. रेफ्युजी मुवमेंट्सवरती पॅसेज आहे बघा. रेफ्युजी ज्या मुवमेंट्स होत असतात, ओके, त्याच्यावरती हा पॅसेज आहे. विचारलेला आहे की रॅशनल आणि क्रिटिकल इन्फरन्स काय मिळणार. प्रत्येक याच्यामध्ये ओनली 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 शब्द आहे. आलाय का हा करेक्ट. ओके, एकदा ओव्हरलुक जर तुम्ही केला असता तर हा फ्रीमध्ये तुम्हाला मार्क होता बघा नाही का, की असं नाहीच आहे की वॉर न होतं किंवा इथनिक न होतं नाही का, पॉलिटिक्स हेच एक रिझन आहे त्याचं, तसं नाही आहे. नन ऑफ द अबोव त्याचं आहे बघा. ओके, तर असे हे कोणासाठी आहे, जसं की तुम्ही पूर्ण पेपर जेव्हा स्कॅन करता सुरुवातीला तर पहिले तुम्ही बघून घ्या की कोणता पॅसेज हा डिफिकल्टी लेवलने इझी आहे, कोणत्या पॅसेजवरती क्वेश्चन हे खूप इझी फ्रेम झालेले आहे. ते जर तुम्ही सुरुवातीला सॉल्व केले तर हे फ्रीमध्ये मार्क्स मिळतात बघा तुम्हाला. आता तुमचं काय झालं की तुम्ही ओव्हरलुक केलं या पॅसेजला. ओके, मग हे जर तुम्ही फक्त एकदा नजर जर त्याच्यावरती मारली असती, अरे इथे काय ऑप्शन्स आहेत वगैरे नाही का, एक फास्ट स्कॅन जर त्याला केला असता तर इझिली तुम्हाला हा जो पॅसेज आहे तो टॅकल झाला असता. फ्रीचे तुम्हाला 2.5 मार्क इथे मिळाले असते बघा. ओके, त्यानंतर डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी ज्या असतात बरोबर, त्यांच्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर इथे विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट सम्स अप दी अबोव पॅसेज. ओके, 28 नंबरचा आहे बघा. तर पहिलं ऑप्शन आहे DSB सेटल्स ऑल टाइप्स ऑफ ट्रेड डिस्प्यूट्स. ऑल टाइप्स आहेत का, नाही आहे बरोबर. त्याच्यानंतर दिलेलं आहे की मेंबर कंट्रीज कॅन ऑब्जेक्ट टू एव्हरीथिंग अँड एनिथिंग. परत काय एक्स्ट्रीम वर्ड आहे बघा. द DSB हॅज मेंबर्स फ्रॉम ऑल द कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. इथे पण एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे बघा. आणि जे 4th स्टेटमेंट आहे, मेंबर कंट्रीज ऑफ DSB कॅन ऑब्जेक्ट टू द ट्रेड पॉलिसीज ऑफ अदर कंट्रीज. एकदम इझी क्वेश्चन होता बघा. ओके,
29 नंबरचं पॅसेज आहे बघा, नॅचरलायझेशन ऑफ द नॅचरलायझेशनबद्दल आहे बघा, की सिटिझनशिपच्या संदर्भात ही कन्सेप्ट आपण यूज करतो, की एखाद्याला सिटिझनशिप जर द्यायची आहे तर त्याला पहिले नॅचरलायझेशनच्या प्रोसेसमधून त्याला जावं लागतं नाही का, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. एकदम इझी पॅसेज आहे बघा. काय आन्सर आहे बरं याचं, कोणाचा आला आहे करेक्ट? ओके, तर तुमचं पण तेच झालं आहे बघा, की तुम्ही ओव्हरलुक नाही केला बघा पेपर व्यवस्थित नाही का सुरुवातीला. ठीक आहे, एकदम इझी होतं बघा. नॅचरलायझेशन इज मॅरिंग सिटीजन, बरोबर आहे का? नॅचरलायझेशन इज पार्ट ऑफ रुलिंग स्टेट. नॅचरलायझेशन इज टू बी अ सिटीजन ऑफ स्टेट. तेच आहे की तुम्हाला जर नागरिक बनायचं असेल तर त्याला नॅचरलायझेशन म्हटलं जातं नाही का. नॅचरलायझेशन इज फाइंडिंग रूट्स इन द अदर नेशन. ओके, आन्सर काय असणार त्याचा? सी. मदर्स एज्युकेशन आणि चाइल्डची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा न्यूट्रिशनल डेव्हलपमेंट याच्या संदर्भात तो पॅसेज आहे बघा, 30 नंबर पॅसेज. ओके, याच्यामध्ये पण इझिली ऑप्शन्समधून तुम्ही एलिमिनेट करू शकता. विचारलेलं आहे की मोस्ट लॉजिकल कोरोलरी कोणता आहे याच्यापैकी. तर पहिलं आहे बघा, एज्युकेटेड मदर्स कॅन गिव्ह देअर चिल्ड्रन गुड अपब्रिंगिंग. असं सांगितलेलं आहे का पॅसेजमध्ये? नाही. त्याच्यानंतर एज्युकेशन ऑफ द मदर इज क्लोजली रिलेटेड विथ द बेटर न्यूट्रिशन ऑफ अ चाइल्ड. करेक्ट. एज्युकेटेड मदर्स इट न्यूट्रिशियस फूड. जनरल स्टेटमेंट आहे बघा. माल न्यूट्रिशन लीड्स टू हेवी डेथ टोल ऑफ चिल्ड्रन. ओके, हे GS अनुसार खरं असू शकतं पण नॉट अकॉर्डिंग टू द पॅसेज. ओके, आन्सर काय असणार आहे? 30चं बी. त्यानंतर 31 नंबर पॅसेज बघा, इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन आणि ग्लोबलायझेशन या दोन्हीचं इंटरलिंकिंग इथे पॅसेजमध्ये सांगितलेलं आहे. विचारलेलं आहे की मोस्ट लॉजिकल आणि रॅशनल ॲझम्पशन काय? एकदम इझी बघा, ग्लोबलायझेशन कॅन बी सेड अन इफेक्ट ऑफ इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन. ओके, एकदम इझिली याला कोरिलेट केलेलं आहे. पहिलं ऑप्शन का नाही आहे? इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर विटनेस्ड अमंग डिफरंट लेवल्स ऑफ द वर्ल्ड रिझल्टिंग इन टू इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन. ओके, हे नाही आहे बघा तिथे. ओके, त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन अँड इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन आर वन अँड द सेम टर्म्स. हे तर नाहीच आहे. ग्लोबलायझेशन इज द रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे पण नाही आहे. ओके, का नाही आहे बरं? पहिलं तुम्ही केलं का? फर्स्ट केलं का क्लिक? काय आहे बरं फॉल्ट पहिल्या स्टेटमेंटमध्ये? करा बरं आयडेंटिफाय आता. येस, झालं का आयडेंटिफाय इकडे? येस, झालं. ठीक आहे, तर फक्त इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज नाही आहे, हे हा एक पॉईंट असणार. आणि दुसरा आहे की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमुळे इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन नसून तर ग्लोबलायझेशन. ओके, हे पण आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, तर हे दोन डिफरन्स त्याच्यामध्ये आहेत बघा. त्यानंतर पॅसेज नंबर 32, लॉ ऑफ कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज. ओके, कंट्रीच्या संदर्भात दिलेलं आहे की रिसोर्स आणि कंट्रीची इकॉनॉमी यांच्यामध्ये काय संबंध असतो. ओके, त्या संदर्भात तो पॅसेज दिलेला आहे बघा. तर इथे विचारलेलं आहे की मोस्ट व्हॅलिड ॲझम्पशन कोणतं आहे हे विचारलेलं आहे. याचा आन्सर असणार आहे बघा सी. इफ अ कंट्री पुट्स इट्स रिसोर्सेस इन टू इट्स मोस्ट एफिशियंट इंडस्ट्री इट कॅन बिकम मोर कॉम्पिटिटिव्ह. हे त्याचा आन्सर असणार आहे बघा. अ कंट्री नीड्स टू मेक इन्व्हेस्टमेंट इन ट्रेनिंग अँड प्रोडक्शन फॅसिलिटीज. हे नाही आहे बघा. इन्क्रीज इन आउटपुट डिक्रीजेस द प्राइजेस ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड. ओके, हे पण नाही आहे. त्यानंतर डी ऑप्शन जे आहे, लोअर कॉस्ट गुड्स बिकम कॉम्पिटेटिव्ह. हे पण नाही आहे बघा. ओके, त्यानंतर पॅसेज नंबर 33 वरती या, अमेरिकन सिव्हिल वॉर आणि जी स्लेवरी आहे. ओके, या संदर्भात हा पॅसेज दिलेला आहे.
एकदम इझी बघा. कोणाचं आलं आहे करेक्ट? इकडे सॉल्व नाही केला. ओके बघा असे जे पॅसेज असतात बघा खूप इझी असतात बघा नाही का, एकदम फ्रीचे मार्क्स आहेत बघा हे. ठीक आहे. तर इश्यू ऑफ स्लेव्हरी वॉज द कॉज ऑफ सिव्हिल वॉर. वेगवेगळे कारणं सांगितलेले फक्त ऑप्शन्समध्ये. इलेक्शन कारण आहे का? नाही. मिलिटरी कू कारण आहे का? नाही. इकॉनॉमिक स्ट्रेस कारण आहे का? नाही. स्लेव्हरी इश्यू आहे का? तर आहे. स्लेव्हरी इज द कॉज ऑफ सिव्हिल वॉर. इतकं सिम्पली ते त्यांनी पुट आउट केलेलं आहे बघा. ओके 33. त्यानंतर 34 नंबरचा पॅसेज आहे बघा. बिझनेस आणि बिझनेस प्रोफेशनल्स जे असतात त्याच्यामध्ये ब्लॉकचं काय महत्त्व आहे याच्यावरती त्या गोष्टी सांगितलेल्या आहे बघा 34 नंबर पॅसेजमध्ये. तर याचं पण आन्सर तेच आहे बघा की डी आन्सर असणार आहे बघा याचं 34चं. ओके. ब्लॉक्स ऑफर ऑपॉर्च्युनिटी टू प्रोफेशन्स अँड बिझनेसेस टू कम्युनिकेट विथ अदर्स इन अन इन्फॉर्मल वे टू गेन प्रॉफिट्स. हेच त्याचा उद्देश असतो बघा. ठीक आहे. आता बाकीचे ऑप्शन ॲनालाइज करूयात आपण. आता इथे जे पहिलं ऑप्शन आहे बघा, मोस्ट ऑफ द प्रोफेशनल्स अँड बिझनेसेस यूज ब्लॉक नावडेज. जनरल स्टेटमेंट आहे बघा. कसं आहे जनरल स्टेटमेंट? ब्लॉक्स हेल्प्स इन बिल्डिंग अ नेटवर्क ऑफ लाईक माइंडेड इंडिव्हिज्युअल्स. ओके. आता बी आणि डी मध्ये काय डिफरन्स आहे बघा की इथे सांगितलेलं आहे पॅसेजमध्ये प्रॉफिटच्या संदर्भात बोललेलं आहे बघा. पॅसेजमध्ये काय आहे, कमर्शियल ॲक्टिव्हिटी हे त्याचा अल्टिमेट गोल आहे त्या बिझनेसेसचा आणि त्या ब्लॉक्सचा. ह्या दृष्टिकोनातून तुमचा पॅसेज मांडलेला आहे. ओके. आणि बी ऑप्शनमध्ये आपल्याला फक्त एक लोकांचा समूह एकत्रित आलेलं दिसून येतं. पण डीमध्ये आपल्याला अल्टिमेटली जो हेतू आहे या बिझनेसेसचा ते ऑप्शन आपल्याला डीमध्ये बघायला मिळतं. ओके. सी तर नाहीच आहे बघा. न्यूज लेटर, ब्रोशर्स अँड प्रेस रिलीजेस. ओके. ते फक्त एक मेथॉडॉलॉजी त्यांनी दिलेली आहे सी ऑप्शनमध्ये. ओके. त्यानंतर 35 नंबरचा पॅसेज आहे बघा. तर इथे सेकंड लाईफ हा एक कम्प्युटर गेम आहे बघा. ऑनलाईन कम्प्युटर गेम आहे. या कम्प्युटर गेमबद्दल सांगितलेलं आहे बघा इथे. ओके. सेकंड लाईफ या गेमचं नाव आहे. ओके. तर इथे सांगितलेलं आहे की लॉजिकल, रॅशनल आणि क्रिटिकल मेसेज काय. तर मेसेज हाच आहे की इन द ऑनलाईन गेम सेकंड लाईफ अन इंडिव्हिज्युअल कॅन क्रिएट हिज ओन अवतार इन अ व्हर्च्युअल वर्ल्ड. है ना, तो स्वतःचा अवतार हा क्रिएट करू शकतो. हे ऑप्शन का नाही आहे? कारण हे पहिलं जनरल स्टेटमेंट आहे बघा खूप. इट इज वन ऑफ द बिगेस्ट मार्वल्स. ओके. हे जनरल स्टेटमेंट आहे. वन मस्ट रजिस्टर अँड डाउनलोड द गेम फॉर एंटरिंग द गेम वर्ल्ड. ओके. कम्पॅरेटिव्हली लोअर महत्त्वाचा आहे बघा. लोअर वेटेजचा आन्सर ऑप्शन आहे. सेकंड लाईफ इज अन ऑनलाईन व्हर्च्युअल वर्ल्ड. ओके. हे पण खूप जनरल स्टेटमेंट आहे बघा. ठीक आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे बघा ए. आलाय का बरोबर? ओके. हां सॉरी, याचा आन्सर बी आहे बघा. ओके. इन द ऑनलाईन गेम. येस. ओके. ए नाही आहे, बी आन्सर आहे बघा. इकडे अटेम्प्टच नाही केला. बरं. ओके. मागचं टेस्ट दिली होती का तुम्ही कॉम्प्रिहेन्शनची? ओके. ठीक आहे. एक सूचना आहे बघा. ओके. कधी पण काय करायचं की पूर्ण पेपर पहिले स्कॅन करून घ्यायचा कॉम्प्रिहेन्शनचा. ओके. म्हणजे तुम्हाला कळतं की बऱ्याच वेळेस काय होतं की शेवटचे 10 पॅसेज इतके सोपे असू शकतात की तिथेच तुमचं मेरिट जे आहे क्वालिफाईंगचं ते होऊन जाईल बघा तिथे, नाही का. तर ह्या गोष्टी पहिले करायच्या. असा रूल नाही आहे की एकपासूनच घ्यायचं आणि शेवटी 40ला जाऊन एंड करायचं, तसं नाही आहे. पॅसेज सॉल्व करण्याची टेक्निक कशी असते, तुम्ही पहिले आयडेंटिफाय करायचं, मार्क करून घ्यायचं पेननं की मी 35 नंबरचा करणार आहे, 35, 36, 37, 38 असे 4 करणार आहे. त्याच्यानंतर मग मी 13वरती शिफ्ट होणार आहे. 13, 14, 15. मग त्याच्यानंतर मला 16, 17 डिफिकल्ट वाटतो आहे, मग मी 20 आणि 21 बघेल असं. तर तुम्ही पहिले आयडेंटिफाय करून घ्या. एक 5 ते 10 मिनटं वेळ द्या त्याला. आणि एकदा आयडेंटिफाय झाले तुम्हाला की तुम्हाला कोणत्या टाईपचा पॅसेज हा इझिली समजतो किंवा कोणत्या टाईपचे ऑप्शन्स हे तुम्हाला इझिली कळून येतात, नाही का. असे पॅसेज एकदा आयडेंटिफाय झाले ते फास्ट टॅकल होतात बघा. जास्त एनर्जी जात नाही तिथे. ओके. तर ही एक मेथड तुम्ही लक्षात ठेवायची. त्यानंतर 36 नंबरचा पॅसेज आहे बघा. पॉलिटिशियन्स आणि ब्युरोक्रॅट्स आणि कॉर्पोरेट्स याचा याची जी तुलना आहे तर ती US मधल्या रूल्स सोबत केलेली आहे बघा. या संदर्भात तो पॅसेज आहे.
तर याचा आन्सर जे आहे बघा बी असणार आहे. मिनिस्टर्स इन इंडिया मोर ऑफन इग्नोर नॉन मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स, जे की US मध्ये होताना दिसत नाही आपल्याला. US मध्ये त्यांना मॅन्डेटरी असतं म्हणून कॉन्फ्लिक्ट अराईज होत नाही. आपल्याकडे मॅन्डेटरी नसल्यामुळं मिनिस्टरकडून इग्नोर केले जातात ते रूल्स, म्हणून कॉन्फ्लिक्ट होतो बघा ब्युरोक्रॅट्स आणि पॉलिटिशियन्समध्ये. ओके ठीक आहे, बी आन्सर त्याचा असणार आहे बघा. आता बघा ए ऑप्शनचं ॲनालिसिस करूयात आपण. एमध्ये काय सांगितलेलं आहे, मिनिस्टर्स मोर ऑफन दॅन नॉट फॉलो नॉन मॅन्डेटरी प्रोव्हिजन्स. ओके, तर इथे काय आहे मिनिस्टर्स आहे आणि इथे काय मिनिस्टर्स इन इंडिया आहे. म्हणजे तिथेच तुम्हाला कळून जातं की नाही दिस हॅज अ डिफरंट मिनिंग राईट दॅन द फर्स्ट वन. ओके, त्यानंतर 37 नंबरचा पॅसेज बघा. इथे सांगितलेलं आहे की एक ABC स्टेट आहे. ओके, एक एक्झाम्पल म्हणून एक स्टेट दिलेला आहे ABC स्टेट. इथे ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे बघा मोठ्या प्रमाणात. ओके, कशाचा प्रॉब्लेम आहे, ड्रग्सचा. या संदर्भात पॅसेज आहे. तर याचा आन्सर जे आहे बघा हे बी आहे बघा, की द गव्हर्नमेंट नीड स्ट्रॅटर्जी टू ॲड्रेस द प्रॉब्लेम. एकदम इझी आणि सोफिस्टिकेटेड क्वेश्चन आहे बघा. ओके, फारसं ओव्हर थिंकिंग जो करेल त्याचा चुकेल बघा. तुम्ही खूपच त्याच्यामध्ये डीप जाण्याचा प्रयत्न कराल ओव्हर थिंकिंगमधून, नाही याचा अर्थ वेगळा असेल, नाही हा तर एक्स्ट्रीम शब्द दिसतोय नाही का, इथं असं वाटतंय मला या पॅसेजनुसार, असं जर तुम्ही ओव्हर थिंक करायला गेला तर तुमचं चुकेल बघा. ओके, एकदम सिम्पल आणि इझी क्वेश्चन आहे. ए ऑप्शन का नाही आहे, हॅज ॲड्रेस्ड केलं आहे का, ॲड्रेस नाही. ॲड्रेस जर केला असतं तर प्रॉब्लेमच नसतं ना. ओके, इथे काय सांगितलेलं आहे, इट हॅज ॲड्रेस कम्प्लिटली. पहिलं ऑप्शन चुकीचं आहे बघा. सी ऑप्शन काय तर ड्रग ॲडिक्ट्सबद्दल बोललेलं आहे, ते पण ऑप्शन नाही आहे. द गव्हर्नमेंट लॅक्स द फॅसिलिटी असं आहे का, नाही, इट डज नॉट लॅक. ओके, तर ACD नाही आहे त्याचा आन्सर. त्याचा आन्सर काय आहे तर बी आहे बघा 37चं. 38 नंबरवरती या. 38 नंबरचा जो पॅसेज आहे बघा हा बॅलन्स ऑफ पेमेंटच्या संदर्भात आहे बघा. टेक्निकल पॅसेज आहे बघा. ओके, आणि इझी पण आहे, आला असेल बघा तुमचा बरोबर. अच्छा, टाइम आउट झाला का, बरं ठीक आहे. नेक्स्ट टाइम आता ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. पहिले आयडेंटिफाय करून घ्या सगळे पॅसेज. ओके, शेवटचे मधले नाही का सेंटर पहिले आयडेंटिफाय करून घ्यायचे, त्याच्यानंतर टॅकल करायचे. ओके, खूप इझी पॅसेज आहे बघा. 38चं जे आन्सर आहे बघा तर ते आहे ए. द बॅलन्स ऑफ पेमेंट स्टेटमेंट शोज द सम ऑफ क्रेडिट्स ॲट पार विथ द सम ऑफ डेबिट्स. हेच असतं, क्रेडिट आणि डेबिट या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये. द बॅलन्स ऑफ पेमेंट स्टेटमेंट हॅज क्रेडिट्स नाही, दोन्ही असतात गोष्टी नाही का. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे बघा, द बॅलन्स ऑफ पेमेंट स्टेटमेंट हॅज डेबिट्स, त्याचंच इन्व्हर्स केलेलं आहे बीचं नाही का. ऑल क्रेडिट्स आर डेजिग्नेटेड विथ झिरो. झिरो आहे का, नाही. मग कोणती साईन आहे बघा बरं पॅसेजमध्ये, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, वाचा बरं पॅसेज. क्रेडिटसाठी कोणती आहे तर पॉझिटिव्ह का नेगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह, आणि डेबिटसाठी नेगेटिव्ह राईट. 39 नंबरचा पॅसेज आहे बघा. एंटरप्रेन्योरशिपबद्दल सांगितलेलं आहे की एखादा बिझनेस जेव्हा फेल होतो, ओके, त्या संदर्भात मिस्टेक वगैरे, ओके, त्या संदर्भात हा पॅसेज आहे. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की लॉजिकल कोरोलरी काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं सी आन्सर आहे बघा, एंटरप्रेन्योरशिप इन्व्हॉल्व्स लर्निंग फ्रॉम मिस्टेक्स अँड फेलियर्स है ना. डी ऑप्शन तर नाहीच आहे. एंटरप्रेन्योरशिप मीन्स फेलियर नाही आहे, ठीक आहे. एंटरप्रेन्योरशिप चेंज द डायरेक्शन आफ्टर फेलियर्स. ओके, एंटरप्रेन्योर्स ऑलवेज फेल, ऑलवेज जेव्हा येतं तेव्हा ते कट होणार. बी आणि डी मध्ये तुम्हाला कम्पॅरेटिव्हली वाटू शकतं की बी आहे म्हणून, पण मोस्ट ब्रॉड टर्म कोणती आहे तिथे सी आहे का, ठीक आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे बघा पॅसेज नंबर 40. ओके, DDT हे जे इन्सेक्टिसाइड आहे तुम्हाला माहीतच आहे की हे सध्या बॅन आहे. ओके, या संदर्भातच पॅसेज आहे. विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट सम्स अप द अबव पॅसेज. समअप विचारलेलं आहे आपल्याला. तर आन्सर हेच आहे बघा की बायो ॲक्युम्युलेशन ऑफ द पेस्टिसाइड्स कॅन एंडेंजर ॲनिमल अँड बर्ड स्पेसीज.
ओके, ईगल्सचा संदर्भ नाही येणार. सम डेव्हलपिंग कंट्रीज आर स्टील युझिंग बायो ॲक्युमुलेटिंग पेस्टिसाइड्स. ओके, USA used DDT widely which led to bioaccumulation. हे खरं आहे, पण this does not sum up. Okay, it is true, but that does not sum up the passage. A option. मला सांगा B आणि D मध्ये काय फरक आहे, सांगा तुमचं ऑब्झर्वेशन काय या संदर्भात. Why only D not B? ओके, अजून अजून सांगा. राईट, व्हेरी गुड. ओके, बघा ॲनालिटिकल कन्सेप्ट डी मध्ये, म्हणजे जो शब्द मी तुम्हाला सांगितला युटिलिटीचा, सोल्युशन ओरिएंटेड नाही का, ॲनालिसिस, हा कुठे आपल्याला बघायला मिळतो तर डी मध्ये बघायला मिळतो. ओके, वेगवेगळ्या कन्सेप्टचं इंटर रिलेशन केलेलं आहे. बघा किती कीवर्ड्स इंटर रिलेट केलेले आहे. बायो ॲक्युमुलेशन, पेस्टिसाइड, स्पेसीज, एंडेंजर्ड, असे वेगवेगळ्या टर्म्सला इंटर रिलेट केलेलं आहे. ओके, आणि इथे जे आहे इथे तुम्हाला काय बघायला मिळतं, फक्त कंट्रीज आणि पेस्टिसाइड दोनच बघायला मिळतं गोष्टी. झालं क्लिअर. ओके, तर नेक्स्ट टाईम आपण नेक्स्ट टेस्टच्या ॲनालिसिसमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.